जे लोक जिमला जातात, आता जिमला जाणाऱ्यांमध्ये पण अजून बायफर्केशन होतं. नुसतं जिमला जायचं, वर्कआउट 10-15 मिनिटं करायचं ना, बाकीचा वेळ टाइमपास करणारे पण जिम गोअर्स म्हणून आहेत. आणि काही लोक असे आहेत की जे ऍक्च्युअली दे गो अँड दे वर्कआउट डेडिकेटेडली इन जिम. मी जिमला जाते ना, मग मी प्रोटीन घेते. अरे कशासाठी? तुम्ही जर जिमला जाताय, तुम्ही 45 मिनिटं डेडिकेटेड वर्कआउट करताय का? तुमच्या मसल्सना तेवढं काम देताय का? तुमच्या मसल्सना तेवढा स्ट्रेंथ पॉवर क्रिएट करण्यासाठीचा वर्कआउट करताय का? तुमचे सेट्स इन्क्रीज होत आहे का? रेप्स इन्क्रीज होत आहेत का? किंवा एव्हरी टाइम तुम्ही 10-15% वेट जास्त लिफ्ट करताय का? तुमचं शेवटचा सेट फेल्युअरला तुम्ही तो थांबवताय का? फेल्युअर पोचतंय का तुम्ही सेट करताना? हे बघणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही काही न करता एका जागी बसून जरी राहिलात तरी तुमच्या बॉडीच्या इंटरनल प्रोसेसिंगसाठी तुम्हाला कॅलरीज आणि त्या ऊर्जा, कॅलरीजला आपण ऊर्जा म्हणूया, त्याची गरज आहे. आपण ब्लिंक केलं तरी आपल्याला ऊर्जा लागते, आपण हसलो तरी त्यासाठी ऊर्जा लागते.